नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग. हा, आमच्यासाठी गुड मॉर्निंग. तुम्हाला हा व्लॉग किती संध्याकाळी येईल तर तुमच्यासाठी गुड इव्हिनिंग. आज आम्ही लॉंग ड्राईव्ह वर चाललोय, रोड ट्रिप. रोड ट्रिप साठी. आमची गाडी तिथे आहे. आम्ही दोघं नाही, अजून पण आहे त्यांच्यासोबत. सो आता आम्ही पोचलो आहे खडकवासला. आम्ही ज्या जागी जाणार आहे ते जागा तुम्हाला मी तिथे पोहोचल्यावरच सांगेल की आम्ही कुठे चाललोय. सो आता आम्ही पोहोचलोय खडकवासला आणि सकाळचा खडकवासल्याचा व्ह्यू इतका सुंदर आहे. असं पुढे काहीच दिसत नाहीये, असं पूर्ण धुके धुके धुके. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतेच. आता 7 वाजले आणि आम्ही खडकवासल्याचा हा सकाळचा मॉर्निंग व्ह्यू बघते. इतका सुंदर, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव असं वाटत आहे. हे तर पाणी आहे पण असं बघायला वाटत आहे की पहाड आहे आणि ते असं इथपर्यंत आत धुके 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 असं अशा टाईप दिसत आहे. असं दूर पाहायला तर वाटतच नाही की पाणी येते. वाव यार, नाईस. आणि आम्ही ऍक्च्युली घरून 5:30 वाजता निघालो. त्यानंतर आम्ही विचार केला की कुठेतरी ब्रेकफास्ट करू, पण आम्हाला निघता निघताच 6 वाजले घरून. तर आम्ही विचार केला की रस्त्यात कुठेतरी करू ब्रेकफास्ट. आम्हाला काही भेटलंच नाही. काही भेटलंच नाही आता कारण की मॅगी खाऊ आम्ही आणि पुढे जाऊ, कारण की ऑप्शन फक्त मॅगीच आहे. मॅगीच आहे, आणि मॅगी आम्ही खाणार भाजी नाही, आहे भजे आणि खाणार नाही. काही की दिवसभर आम्हाला बाहेरचं खायचंय आणि ऑइल कसं राहणार याच्यावर आम्ही रिक्स नाही घेऊ शकत. ऑलरेडी हा टायफॉइड मधून आलाय. माझी पण तब्येत खराब होती. सो आम्ही रिक्स नाही घेण्याच्या आत की भजे खाल्ले पाहिजे. वाव चेतन, किती मस्त वाटत आहे मला. आपले सवंगडीत आपल्या सोबत नाहीये, आपण दोघंच. गौरव, तू इंटरेस्टेड आहे ब्लॉग मध्ये येण्यात? नाही, लाजला पोरगा, लाजला. एवढे फोटो काढते टाकते ते कॅमेरा शाय पर्सन. आता आम्ही मस्त मॅगी वगैरे खाऊन निघालोय आमच्या डेस्टिनीवर जायला. काय बोलला चेतन? घुमायला निघालो. आम्ही घुमायला निघालो आहेत. प्लीज माझा हा कव्हर फेस इग्नोर करा. मला फक्त असं बोलायला यायचं होतं तुमच्याशी, म्हणून मी व्हिडिओ ऑन केला आहे. ऍक्च्युली म्हणते ना, डेस्टिनीपेक्षा जो हे असतो सफर, बरोबर, सफर तो खूप छान असतो. अरे इतकी मज्जा येते, इतकी मिनिमम 1 वर्षानंतर मी अशी रोड ट्रिप साठी निघाली आहे. आता ऑब्विसली तू पण तेव्हाच निघणार ना, ऑब्विसली. नो अटेन्शन सीकर. मी बोलत आहे होता मस्त मस्त मधात. जेव्हा मी म्हणते तुला की चेतन घे ना बाबू व्हिडिओ स्टार्ट कर ना, तेव्हा काय नाही करत तू मग असं. मी तुम्हाला अजून एक अशी सुंदर गोष्ट सांगते, सॉरी दाखवते. सनराईज होतोय चेतन, किती दिवसानंतर मी सनराईज पाहिलंय. कावडाच होता रे. माझा हात दुखेल असा. ऍक्च्युली माझी झोपून उठायची वेळ आहे 10, तर मी सनराईज पाहिलंच नाहीये. कितीतरी दिवस झाले. नाही पाहिला ना, आपण फ्लाईट मधून पाहिला नाही का? पाहिला आताच सध्या पाहिला. व्ह्यू तिथं चांगला, तिथं व्ह्यू चांगला, तिथे चांगला होता. याला पलाशचं झाड म्हणतं ना? याला नाही, हे याला कशाचं? हेच आहे ना ज्यामध्ये
यामध्ये ना कापसासारखे एकदम बारीक बारीक हे निघते. हिंगण्याला पण हे झाड आहे. म्हणजे झाड होते ते बागमध्ये त्यांनी तोडले. ह्या झाडावर एवढा मोठा मोर बसला होता ना, आग्याचा मोर, खूप मोठा. आणि एक वेळेस काय झालं होतं, एक वेळेस काय झालं, आमच्या गावले म्हणजे हिंगण्याला नदीच्या साईडला खूप सारे झाड होते तसले. हा, रेड कलरचे फुलवाले. त्यांचे मोठे मोठे काटे असते त्या झाडांचे. आणि हे झाड खूप हलकं असते, म्हणजे नदीतून वाहून पूर आला तर असंच वाहून जातो, कच्चं पण राहतं. आणि त्या झाडावर एवढा मोठा आग्याचा मोर होता, खूप मोठा. हर वर्षी तिथं बसायचा. उन्हाळा येतपर्यंत ती राहायचा, पण ती पुरी तशीच राहायची तिची. आणि एक नव्हतं, हा, शहदवाल. आणि तिथं 2-4 होते तसे. तर एक, हा, आग्याचा मोर होता तो, असा नाही काढता येत. मोठी माशी त्याची. तर एक वेळेस काय झालं, आमच्या अगोदर ना गावला संडास नव्हते. तर सर्व सर्व लोक तिथं जायचे, म्हणजे नदीच्या जावळ बसायचे. ओके. तर एक वेळेस मी पण गेलो होतो. आणि हा 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 तर तर काय झालं की तिथं त्या मोराच्या खालीच बसायचे सगळे, म्हणजे नदीला लागूनच होते. हा, झाडाच्या खाली बसायचे. ओके. तर एक वेळेस कोणीतरी उडवला होता की काय झालं तर माहित नाही, तो मोर आले, दगड मारले होते. आणि नाही, त्या मोर आले. तर तो, तर नाही, मोह कसा, मोर अलग मोह वेगळा. तर तर काय झालं की लोक गेले असल सकाळी सकाळी धावायला, म्हणजे संडासले, हा, पोटी करायला. तर काय झालं की ते उडले होते. जो जो तिथं बसत होता त्याची पिठवाडा सुजवत होता. माझ्या मागे बी लागला होता. मी परत परत घरी आलो होतो, पण माझ्या मागे एक माणूस होता, त्याला एवढं चावलं त्याच्या पूर्ण, म्हणजे पिठवाळा पूर्ण सुजवून, पिठवाळा म्हण की तोंड म्हणून पूर्ण सुजवलं. आणि मोठी मोठी, म्हणजे बोरा एवढी, जो मोठा बोर असतो ना, त्या बोरा एवढी माशी. विचार कर. आम्ही लोक फिरता फिरता आम्हाला मिनी जापान दिसला, है ना चेतन? मिनी जापान. आपल्याला जापान जायची गरजच नाहीये, आम्ही इथंच फिरून घेऊ. हा, जापानलाच इंडियामध्ये घेऊन आलो आपण. आम्ही लोक कितीही ट्राय करू की प्लॅन चांगला सक्सेसफुल झाला पाहिजे, पण आमच्या सोबत काही होणार नाही असं होऊच नाही शकत यार. सूर्यामुळे दिसत नाहीये बरोबर. हा. तर झालं असे की ते लोक गेले दुसऱ्या स्पॉट वरती, आणि आम्ही लोक गेले दुसऱ्या स्पॉट वरती. त्यानंतर आम्हाला पूर्ण फिरून 7-8 किलोमीटर आम्ही पुढे चाललो गेलेलो, आणि आम्हाला पूर्ण फिरून वापस जावं लागत आहे. आम्हाला वाटलं की बॅकवॉटर जायचं आहे, आणि ते गेले डॅम वरती. हा चेतन, तुझी स्टोरी बाकी होती, सांग तू आता. झाली स्टोरी तेवढीच होती. काही तर ट्विस्ट असेल ना त्याच्यामध्ये नंतर. काय नाही, मग आम्ही त्या माणसाला भेटायला गेलो होतो, तर त्याची पिछवाडा सुजलेला होता, तोंड सुजलेला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, कारण की एवढं खाल्लं होतं त्याने. डंक मारू मारू माशांनी सुजवलं त्याने. बर बाबा, चांगली गोष्ट आहे. थांब, मला मॅप मध्ये हे लावू दे लोकेशन. तुम्हाला स्वर्ग दाखवू? स्वर्ग हो, दाखवला. त्यांना दाखवायचंय. मला पण पाहायचंच आहे. एक मिनिट. याला म्हणतात स्वर्ग, सुख. डोळ्याला जे सुख मिळत आहे इतक्या लांबून आल्यावरती, इतकं सुंदर बघायला मिळत आहे. पाण्यामुळे कशी हरियाली आली आहे ना. पूर्ण हिरवं कंच झालेलं आहे. चल आपण तिकडे जाऊ, ये.
आइए जनाब, जल्दी जल्दी आइए. आम्ही रोडावर गाडी लावली आहे आणि तिथनं आतमध्ये चाललेलो आहे. हे आमचे दोन बंदर आम्हा दोघांना सोडून येऊन गेले. काही वाटते की नाही वाटत? किती सुंदर, वाव. तिथं कुठे गेला? हा, माझ्या मागे मागे माझ्या मागून गायब. नाही बाबा, मला भीती वाटते, मी जात नाही. हे पाहिल्यावरती की नाही आपण इथे गेलो होतो, देव देवकुंड ना, हा, तशी फील येत आहे. ए जास्त पुढे नको जाऊ रे. त्याला स्विमिंग येते पण तरी सुद्धा तो पाण्याशी भीतो. मला इथून इथपर्यंत जायला भीती वाटते आणि तो बघा. माझा ब्लॉग बनवू दे, फोटो होत राहील तुमचे. हाय. हा, तुम्ही जागा चोरली मग. आम्ही लोक कुठं कुठं चाललो गेलो होतो यार, सुचत नाही का बोलू मी आता. अमेझॉन जंगल में आ गए. कुछ जानवर भी दिख रहे हैं. कुछ जानवर भी दिख रहे हैं, कुछ बंदर भी है जो पेड़ पे चढ़े. कोई मगरमच्छ है जो आधा पानी में रहते हैं. मगरमच्छ आणि बेडूक दोन्ही आहे. वाव, मगरमच्छ खात नाहीये बेडकाले. आणि बंदर तर भीती ना झाडावर जाऊन बसला. अरे लोकांना असे प्राणी प्राणी म्हणतात, तुम्ही कोणते प्राणी आहे? होमो सॅपियन. कोणता कोणता प्राणी आहे? होमो सॅपियन. हा कोणता प्राणी आहे? अरे सायंटिफिक नेम आहे आपलं. आपलं सायंटिफिक नेम होमो सॅपियन. अच्छा, जाऊ दे यार, आपण अशा कठीण वार्तालाप मध्ये पडत नाही. साइड हो रे, साइड हो. मला आधी ये सबसे हमको से दूर है, इन सबसे हमको से दूर है. अब बेइज्जती कौन करवाएगा अपनी? इथूनच चांगलं आहे. भाई, आम्ही आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा इथे काहीच गर्दी नव्हती, पण आता इथे भरपूर गर्दी वाढली आहे. सो आता आम्ही त्यांना त्यांचा टाइम देतो, त्यांना पण फोटोज काढू देतो आणि आम्ही दुसऱ्या लोकेशन साठी निघतोय. हा, आम्ही ऍक्च्युली बोलू दे ना. हा, तुम्हाला जर लोकेशन पाहिजे असेल याची, ऍक्च्युली ही खूप इंस्टाग्राम वरती खूप जास्त ट्रेंड मध्ये चाललेली लोकेशन आहे. ही आहे पानशेत डॅम. तिथे मुळा रिव्हरचा हा फ्लो आहे आणि इथे मुळा रिव्हर बनतो. बनत नाही ना रे, आधीच बनते. तू एकदा लोकेशन दाखव. सो माझा स्टोरेज झाला होता फुल, तर मी आता पूर्ण ऑलमोस्ट मागचे व्हिडिओज डिलीट करून पुन्हा रेकॉर्ड करत आहे. तर ही जी लोकेशन आहे ही इंस्टाग्रामवर खूप व्हायरल झालेली लोकेशन आहे आणि याबद्दल मला काहीच आयडिया नव्हती. मला या लोकेशन वरती, कुठे गेला रे हा हा माणूस घेऊन आलेला आहे. आणि ही लोकेशन कुठली आहे रे? पानशेत डॅम. पानशेत डॅम. पानशेत डॅम अँड दिस वन इज पानशेत डॅम. हा पानशेत डॅम आहे. अच्छा थांबा, मी दाखवते कुठला. अबे पानसट नाही रे, पानशेत. हा पानशेत डॅम आहे आणि तिथनं ही नदी निघते. हा काय बोलते यार, ब्रिज आहे आणि पुढे हेच ते लोकेशन जे मी आधी दाखवलंय की स्वर्ग म्हणजे काय, तर आमचं महाराष्ट्र. आणि जिथे आम्ही गेलेलो
ती लोकेशन म्हणजे ही ती लोकेशन जिथे आम्ही गेलेलो, ती इथनं असं आतमध्ये गेलं की ही ती लोकेशन, ही ती लोकेशन आहे ती. इथे मोस्टली फोटोज वगैरे इंस्टाग्राम, मोस्टली इथे इंस्टाग्रामसाठी फोटोज वगैरे घेतले जातात. अरे मी आधी माईक लावून घेते. ओके, तर हे असे 3 साईडने पाणी जात आहे. हा ब्रिज जिथे संपतो तिथनं एक अशी आतमध्ये जातो रोड, पायवाट, आणि तिथे हा स्पॉट आहे जो सगळ्यात जास्त फोटोजेनिक ऍक्च्युली आहे. तर सर्वच स्पॉट फोटोजेनिक, पण तिथे जागा वगैरे आहे बसायला वगैरे आणि छान फोटोज येतात. आता कुठे जायचं म्हटलं? मी फोटो नाही घेत हं. डॅमकडे जायचं. आम्ही जात आहोत घुमाले दुसऱ्या डॅमवर. तू नेहमीच घुमाले जाते. आता दुसरा डॅम हा कधी फिरासाठी नाही जात, हा जाते घुमाले. घुमाले. हा? हा तर नवीन नवीन जागा पाहू ना आपण आता. हा, नवीन जागा घुमू आपण. पानशेतले पानचट म्हणू है ना. हा पानचट बघा, पानचट. पंचट नाहीये तो, पानशेत आहे. मध्ये शेतच नाही म्हणते, पण हो, ते काऊन? नाव पानशेत आहे. पान शेत आहे पण पानशेत मध्ये शेत नाहीये म्हणे. वाव, नवीन माहिती आमच्याकडून घ्या. पान मीन्स पाणी. आणि शेत शेत म्हणजे गाव. हे शेत म्हणजे गाव. याचे लॉजिक एक्स्ट्रीम आहे. हा, पान शेत म्हणजे बघ, गाव. शेत म्हणजे गाव. आणि ते म्हणत आहे ना की वाहून गेलं होतं, तर पाण्यानं वाहून गेलं गाव. पान शेत. ओ, चला आता. जमलं. म्हणजे स्टोरी तुम्ही बनवली आहे की खरी स्टोरी आहे? खरी स्टोरी आहे, पण आम्ही हे नाव तुम्ही याचं नाव तुम्ही जोडलं. वा वा वा, या लोकांना कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागते वाटते. समोर आगे जाके लेफ्ट. आता तुम्ही लोकांना जर आम्हाला एकटं सोडलं का, आम्ही इथून वापस घरी जाऊ. नाही, आम्ही नाही सोडू आता. नाही, तुम्ही सोबत येण्याचा अर्थ असा आहे ना की सोबत जावं लागते, एकटं सोडायला लागते. चालू आम्ही थोडं लवकर आलो फक्त. हाँ? चलो, अब यहाँ से हमारी सवारी निकलेगी आगे. पुढं यस, पुढं का डॅम आहे? माहित नाही काय आहे. चेतन, चलो चलो दिल्ली. असं नाही आहे ते. असं घे असा हात चलो. तो नाही, हा चलो पुढे माझ्या हातात असा समोर करायचा. चलो. चलो, इकडे गेले रे. चलो, थांबून जा, त्या लोकांना येऊ दे. आज आम्ही मोस्टली ऑफबीट प्लेसेस एक्सप्लोर करत आहोत. थँक्स टू गौरव. ऍक्सिडेंटल नाही रे, ऑफबीट प्लेसेस. हा, ही लोकेशन धरणाच्या मागची आहे ना. हा, हे आहे बॅकवॉटर ऑफ पानशेत डॅम. भाई, मी याला शोधत होती. हा, तिथं जाऊन का करत आहे? तिथं का करत आहे तू तिथं? वा, कोणते पंजे? पाणी प्यायले वाघ आला. ए हो, असं वाटते ना, मोठे मोठे पंजे. वाघाची अबे शायन्या. हा, मला खरं वाटायला लागलं 2 मिनिटासाठी. हा का म्हणते, इथं म्हणते वाघ असं वाटते म्हणते. मी म्हटलं इथं मोठे मोठे पंजे आहेत, वाघाचे असं म्हणते. मी म्हटलं हो म्हंटल. तर का म्हणते बैलाचे म्हणते. आता बैलाचेच होते, वाघाचे असे राहते. कसे असे आणि इथं असं राहते. पाम. तसं. पण तू इथं करत का होता? मच्छा पकडत होता. खात तर नाही तू मच्छी. अरे तर पकडायला का जाते? खात नाही. हा, म्हणजे बिचाऱ्यांचा जीव घ्यायचा आहे का पाण्याच्या बाहेर काढून? पकडायचं, पाहायचं, सोडायचं. वाव, किती मस्त ना. खरं ना, तिथं खरंच मजा येते. म्हणजे असं मजा, म्हणजे एक असं सुकून, एक silent शांती, place, सायलेन्स. शांती. आणि ह्या प्लेस वरती आमच्या चौघांच्या व्यतिरिक्त कोणीच नाहीये. ते बघ, आणि ते city त्यांनी वाजवायला. सिट्टी वाजवली ना, आता आम्हाला हकलत आहे इथून.
असंच असं नेहमी माझ्यासोबत असंच होते. आम्ही लास्ट टाइम डीमार्ट गेलो, डीमार्ट मध्ये मी शूट करत होते. तिथले लोक येऊन मला बोलते की इथे शूट नाही करू शकत. आता आम्ही इथे सुखाने फोटोज काढत होतो, तर हे लोक सुद्धा आम्हाला म्हणते जा. हा, बाईक वर घेते मी. सो सो आम्ही आलो खाले, खाऊन झालं की आम्ही घरी जाऊ. त्याच्या आधी का केलं ते तर सांगू दे. गाडी चालवून आम्ही गेलो होतो आज पवना पवना नाही सॉरी पानशेत. आज आम्ही गेलो होतो पानशेत आणि पण जिथे आम्हाला जायचं होतं डॅम वरती ते बंद होतं, तर आम्ही असंच तिथे जवळ एक्सप्लोर करत होतो. हा, आम्ही तिथे मग बॅकवॉटर गेलो पानशेतच्या, आणि त्यानंतर आम्ही घरी परत म्हणजे घरी यायला निघालो. आम्हाला भूक लागली होती. आमचा प्लॅन पण होता की आम्ही सिंहगड जाऊ, पण एवढी ऊन होती आणि गाडी चालवणारा बिचारा एकटाच होता. असं ठीक आहे, ते गाडी चालवणारा बिचारा एकटाच होता. तर आम्ही डिसाईड केलं की आधी घरी जाऊ. आपण भूक लागली होती, तर आम्ही येता येता एका जागी थांबलोय आणि आता तिथे आम्ही छान पेट पूजा करून घरी जाऊन मस्त झोपणार आहे, कारण की सकाळी 4च्या जवळ 4 4:15 वाजता उठले आणि मला खूप झोप येत आहे. आणि ऍज युजली हा बिचारा आपल्या खाण्यामध्येच बिझी आहे. असं 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 जर पाहिलं ना, तर जेव्हा कॅमेरा ऑफ असते तेव्हा खूप बोलते. जसा कॅमेरा ऑन झाला का एकदम चुप. सो आता आम्ही खाऊन सगळ्यांनी सरळ घरी जाणार आहे पुन्हा. तर मी तुम्हाला पुन्हा थोड्या वेळाने भेटते खाणे झाल्यावरती. ओके, बाय बाय. आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं आणि घरी निघालो. तर येता येता चेतनने मला हे दिले फ्लावर बास्केट. दे ना, अरे एक रोज देते. त्याने मला ही अशी सुंदरशी फ्लावर बास्केट घेऊन दिली. प्रपोज करायचं नाही बायकोला. पहिले प्रपोज करायचं नाही बायकोला. त्याने मला ही अशी सुंदरशी फ्लावर बास्केट घेऊन दिली आणि आम्ही घरी आलो. फ्रेश होऊन आम्ही इतके थकलो होतो की झोपून गेलो. सो मला घरी आल्यावरती शूट करायला वेळच नाही मिळाला. तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.